काय हां चालतं ना. जय हिंद जय भारत मित्रांनो, पुन्हा एकदा भारत अकॅडमी आपलं स्वागत आहे. काल आपण ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमवर आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचे दोन प्रकार पडतात. एक ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे खुली रक्तविसरण संस्था आणि एक होतं बंद ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे बंद रक्तविसरण संस्था. त्याच्यानंतर आपण ह्युमन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम बघितली होती आणि ह्युमन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम जे आहे ते 3 भागांमध्ये विभागली जाते. तर जो पहिला भाग होता तो होता ब्लड व्हेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या. त्याच्याने आपण 3 गोष्टी बघितल्या होत्या. एक बघितलं तर धमन्या ज्या की शुद्ध रक्ताचा प्रवाह करतात, परंतु पल्मोनरी आर्टरी जी आहे म्हणजे फुफ्फुस धमनी शुद्ध रक्ताचा प्रवाह न करता अशुद्ध रक्ताचा प्रवाह करते. त्याच्यानंतर बघितलं आपण व्हेन. तर व्हेन ज्या आहेत त्या अशुद्ध रक्ताचा प्रवाह करतात ज्या की अवयवाकडून हृदयाकडे रक्त आणण्याचं काम करतात. परंतु व्हेन्समध्ये देखील पल्मोनरी व्हेन जी होती फुफ्फुस शिरा ती अपवादात्मक होती म्हणजे ती शुद्ध रक्ताचे वहन करत असते. आणि कॅपिलरीज बघितली होती आपण म्हणजे केशिका जे शुद्ध आणि अशुद्ध दोघे रक्ताचं वहन करतात. आणि जे अवयव आहेत शरीराचे अवयव ते डायरेक्टली संपर्कात येतात केशिकांच्या संपर्कात, ते डायरेक्टली आर्टरी किंवा व्हेनच्या संपर्कात येत नाही. तर आपण ह्युमन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचा जो पहिला पार्ट जो होता ब्लड व्हेसल तो बघितला होता. त्याच्यानंतर 2 पार्ट राहिले होते. एक होता ब्लड सेल्स किंवा आपण म्हणतो ब्लड, त्याच्यामध्ये प्लाझ्मा म्हणजे रक्तद्रव्य आणि पेशी, आणि तिसरा जो पार्ट आहे तो हृदय. तर आज आपल्याला दुसरा पार्ट बघायचा आहे ज्यामध्ये आपण प्लाझ्मा आणि पेशी काय असतात आणि पेशीचे आरबीसी डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स 3 प्रकार आणि त्यांचं कार्य हे सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ज्या विद्यार्थी मित्रांनी कालचा व्हिडिओ बघितला असेल त्यांनी नक्कीच बघा, कारण की तो स्टार्टिंगपासून बघितल्यावर तुम्हाला संपूर्ण ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम समजेल आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला या व्हिडिओची PDF तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. तर बघा आज आपण डायरेक्टली कालचा पोर्शन न बघता आपण हे सगळं काल आपण घेतलेलं होतं मित्रांनो. इथून आपली सुरुवात आहे. तर बघा रक्तामध्ये 2 घटक असतात. एक आहे रक्तद्रव त्याला आपण म्हणतो प्लाझ्मा आणि दुसरा आहे रक्तपेशी म्हणजे ब्लड सेल. शरीरामध्ये जेवढं रक्त आहे त्या रक्तामध्ये 55% भाग जो असतो तो प्लाझ्माचा असतो आणि 45% भाग जो असतो तो रक्तपेशीचा असतो. जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला ह्या ब्लड सेल्स दिसत आहेत बघा. आणि या ठिकाणी जो रंग नसलेला जो पदार्थ तुम्हाला दिसतोय रंग नसलेला तर त्याला काय म्हटलं जातं, प्लाझ्मा म्हटलं जातं. या प्लाझ्माला रंग नसतो, रंगही नसतो, लक्षामध्ये. तर आता आपण 1 बाय 1 करून या ठिकाणी संपूर्ण डिस्क्रिप्शन बघणार आहोत. तर बघा रक्तद्रव म्हणजे प्लाझ्मा, रक्तातील रंग नसलेला फिकट पिवळसर अल्कली माध्यम, अल्कली म्हणजे बेसिक माध्यम, ॲसिड आणि बेस असतं ना, तर अल्कली माध्यम असलेला द्रव म्हणजे रक्तद्रव. तर जर प्रश्न आला की प्लाझ्माचं माध्यम कोणतं आहे तर अल्कली माध्यम आहे किंवा बेसिक आहेत, लक्षामध्ये. आता प्लाझ्मा जो आहे त्याच्यामध्ये काय काय कंटेन असतं तर प्लाझ्मामध्ये 90% पाणी आहे, 7% जे ते प्रथिने आहेत आणि 3% जे ते असेंद्रिय घटक म्हणजे नॉन ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे, असेंद्रिय घटक. तर असं संपूर्ण मिश्रण होऊन त्या ठिकाणी प्लाझ्मा तयार झालेला आहे. प्लाझ्मामध्ये साधारणतः 4 प्रकारचे प्रथिने आढळतात. आत्ताच तुम्ही बघितलं की 7% प्रथिने आहे, तर ते प्रथिने 4 प्रकारचे असतात. त्याच्याने पहिला जो येतो आहे ग्लोब्युलिन. तर ग्लोब्युलिनचं काम काय तर प्रतिद्रव्य म्हणजे अँटीबॉडी तयार करणं. तर अँटीबॉडी आपलं रक्षण करते फॉरेन पार्टिकलपासून किंवा बॅक्टेरियापासून. तर ते ग्लोब्युलिनचं काम आहे अँटीबॉडी तयार करणं किंवा प्रतिकारक क्षमता वाढवणं किंवा नियंत्रित करणं, हे काम कोणाचं आहे ग्लोब्युलिनचं. त्याच्यानंतर दुसरं आहे अल्ब्युमिन. अल्ब्युमिनचं काम आहे शरीरातील पाण्याचा समतोल राखणे, ऑस्मोटिक बॅलन्स आहे तो मेंटेन करणं. बघा तुम्ही पाणी पितात तर पाणी कधी पितात तहान लागल्यावर, परंतु असं नाही होत की शरीरामध्ये खूपच जास्त पाणी होऊन गेलं, 7-8 लिटर तुम्ही पाणी पिऊन घेतलं, असं होतं का, नाही होत. किंवा शरीरातलं पाणी एकदम पण कमी होऊन गेलं, असं होत नाही. तर बॉडी आपल्या शरीरातलं पाणी मेंटेन करून ठेवतं. तर ते कोणामुळे होत असतं, ते अल्ब्युमिनमुळे होत असतं. जोड्या लावायला प्रश्न विचारला जातो, MPSC किंवा राज्यसेवामध्ये जोड्या लावायला विचारला जातो आणि तलाठी आणि पोलीस भरतीसाठी 1 लाइनर विचारला जाऊ शकतो.
त्याच्यानंतर प्रथुंबिन, तर रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करतं. कोण करतं? प्रथुंबिन. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये अजूनही बाकीचे घटक मदत करत असतात. ज्यावेळेस तुम्हाला एखादी जखम होते आणि रक्त व्हायला स्टार्ट होतं, परंतु कालांतराने ऑटोमॅटिकली रक्त होणं काय जातं? बंद होऊन जातं, स्टॉप होऊन जातं, रक्ताच्या गाठी तयार होतात. तर त्याच्यामध्ये रक्त क्लॉट करण्याच्या प्रक्रियेमध्ये हा प्रथुंबिन नावाचा जो घटक आहे तो आपल्याला मदत करत असतो. आणि दुसरा असतो फायब्रिनोजन, तर रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत हा देखील त्या ठिकाणी काय करत असतो? मदत करत असतो. जनरली 11 घटक असे असतात की जे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात. त्याच्यापैकी 2 घटक आहे, प्रथुंबिन आणि फायब्रिनोजन. रक्तद्रव्यामध्ये म्हणजे प्लाझ्मामध्ये याच्या व्यतिरिक्त म्हणजे प्रथिनांच्या व्यतिरिक्त अजून काय काय आहे? तर ग्लुकोज आहे, ॲमिनो आम्ल आहे, मेद आम्ल म्हणजे फॅटी ॲसिड आहे, आणि युरिया आहे जो की शरीरामध्ये युरिनच्या माध्यमातून बाहेर फेकला जातो, आणि विविध प्रकारचे वायू आहेत. मग त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे वगैरे, डिफरंट टाईप ऑफ गॅसेस ऑल्सो प्रेझेंट इन दिस प्लाझ्मा. ओके. आता हा जो रक्तद्रवातला जो प्लाझ्मा आहे तर तो जास्तीत जास्त 70%, बरोबर. आणि यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा रक्तद्रवामध्ये बायकार्बोनेटच्या स्वरूपामध्ये आढळतो. आता बघा, प्लाझ्मामध्ये डिफरंट टाईप ऑफ गॅसेस आहेत. तर याच्यामध्ये काय सांगितलं की हा जो कार्बन डायऑक्साईड जो गॅस आहे तो डायरेक्ट कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात न आढळता तो बायकार्बोनेटच्या स्वरूपामध्ये आढळतो, बायकार्बोनेट HCO3. आता बघा, कार्बन डायऑक्साईड कोण आहे? CO2, परंतु तो CO2च्या स्वरूपात नाही आढळत. तर याच्याने ऑक्सिजन पण आहे, तर जेव्हा याला ऑक्सिजन मिक्स होतो तर तेव्हा काय होतो? CO3, बरोबर. आणि त्याच्यासोबत कोण आहे? अजून हायड्रोजन आहे, तर याला काय म्हणतात? बायकार्बोनेट. आता लक्षात ठेवा, हा जो बायकार्बोनेट जे आहे हा बेसिक माध्यम आहे. आम्लारी माहिती ना, तर त्याच्यामध्ये हा आम्लारी आहे, बेसिक माध्यम आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं. तर रक्ताचा जो pH जो आहे जो बेसिक आहे, रक्ताचा pH काय आहे? बेसिक, म्हणजे ते ॲसिड नाही आहे, बरोबर. आणि तो बेसिक काय आहे? तर तो याच्यामुळे, बायकार्बोनेटमुळे. जर प्रश्न आला की रक्ताचं जे माध्यम आहे तो बेसिक का आहे, किंवा रक्ताचा जो pH आहे तो न्यूट्रल म्हणजे 7ला न्यूट्रल असतो. तुम्हाला एखादी लेक्चरमध्ये मी ॲसिड काय बेस काय ते सांगेल, परंतु लक्षात ठेवायचं रक्ताचा जो pH आहे तो 7.35 टू 7.45, 7.35 टू 7.45. आणि ज्याचा pH 7पेक्षा जास्त असतं त्याचं माध्यम जे असतं ते बेसिक असतं. ते कोणामुळे झालं? ते बायकार्बोनेटमुळे झालेलं आहे. काय झालं? रक्ताचा सामू नाही, असं काही नाही, काही वेगळा शब्द असेल तो. नाही, pH म्हणजे काय माहिती आहे का, की pH म्हणजे त्याच्यामध्ये हायड्रोजनचे किती अणू आहेत तर त्याच्यावर आपण pH ठरवत असतो. हायड्रोजनचे आणि मायनस OH आयन्स किती आहेत, H+ आयन आणि OH- आयन किती, तर त्याच्यावरून pH ठरत असतो. तर बेसिकली लक्षात ठेवायचं, ज्याचा pH जो आहे 7पेक्षा कमी आहे ते ॲसिडिक स्ट्रक्चर असतं, ॲसिड असतं ते. आणि ज्याचा pH जो आहे तो 7पेक्षा जास्त आहे तो काय असतो? बेस असतो. तर लक्षात ठेवा, रक्त हे बेसिक स्ट्रक्चरचे आहे, म्हणजे बेसिक म्हणजे आम्लारी स्ट्रक्चरचं आहे. आपली जी सलायवा आहे ना तर त्याच्यामध्ये ॲसिडचं प्रमाण असतं, त्याकरता त्याचा pH जो आहे तो तुम्हाला 7पेक्षा कमी झाड आहे लक्षामध्ये. हे बघा, रक्ताचा किंवा रक्तद्रवाचा अल्कली बेसिक गुणधर्म हा कशामुळे असतो? बायकार्बोनेटमुळे असतो. आता आपण प्लाझ्मा बघितलं. आता जो दुसरा जो घटक आहे प्लाझ्माच्या सोबत, रक्तामध्ये एक प्लाझ्मा आहे आणि दुसरा घटक काय? पेशी. तर आता आपल्याला बघायचं आहे पेशी. तर पेशी 3 प्रकारचे असतात. तर तुम्ही इथं बघू शकतात, RBC म्हणजे रेड ब्लड सेल, किंवा त्यालाच म्हटलं आता रेड ब्लड कार्पस्कल, त्यालाच लाल रक्तपेशी किंवा लोहित रक्तपेशी सुद्धा म्हटलं जातं. लोहित रक्तपेशी याकरता कारण की हिमोग्लोबिन त्याच्यात असतो आणि हिमोग्लोबिनमध्ये आयरन असतं, आयरनला मराठीत लोह म्हणतात. नंतर दुसरी पेशी आहे WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल किंवा व्हाईट ब्लड कार्पस्कल, तर त्याला पांढऱ्या पेशी किंवा सैनिकी पेशी किंवा श्वेतपेशी सुद्धा म्हटलं जातं. सैनिकी पेशी याकरता कारण की ते आपल्या शरीराचं फॉरेन पार्टिकलपासून आणि बॅक्टेरियापासून काय करत असतात? रक्षण करत असतात. आणि तिसरा जो घटक आहे पेशींचा तो आहे प्लॅटिलेट्स, त्याला रक्तपट्टिका किंवा रक्तबिंबिका देखील म्हटलं जातं. तर प्लॅटिलेट जे आहे त्या रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये आपल्याला मदत करत असतात. आपण फायब्रोनेजन बघितलं होतं, बरोबर. तसंच हा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काय करतो? प्रथुंबिन बघितला, फायब्रोनेजिन बघितला, रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतो. तसंच हा प्लॅटिलेट सुद्धा रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये आपल्याला काय करत असतो? मदत करत असतो. तर आता या ठिकाणी तुम्हाला पेशी जर बघायची असतील तर बघा,
ह्या ठिकाणी ह्या लाल रक्तपेशी दिसतात तुम्हाला. लाल रक्तपेशींसोबत व्हाईट WBC सुद्धा तुम्हाला दिसत आहेत. आणि WBC सोबत तुम्ही जर या डायग्राम बघितलं त्याचा थोडा कलरलेस जो पार्टिकल आहे, थोडा पिवळसर, तर तो जो आहे तो प्लॅटलेट्स आहे. या लालवाल्या ज्या आहेत त्या तुम्हाला इथं लाल रक्तपेशी आहेत. त्याच्यानंतर ह्या ज्या व्हाईटवाल्या ज्या आहेत त्या WBC आहेत. आणि हा जो इथं येलो पार्ट जो दिसतोय तुम्हाला हा वाला, तर तो प्लॅटलेट्स आहेत. लक्षामध्ये. तर आता 1 बाय 1 करून आपल्या ह्या पेशी या ठिकाणी स्टडी करायच्या आहेत. तर पहिले आपण बघणार आहोत RBC. संपूर्ण पेशींचं स्टडी केल्यानंतर आपण तिघांचं डिफरेन्शिएट करणार आहोत. तिघं कशा एकमेकांपासून वेगळ्या आहेत तर त्या तक्त्याच्या स्वरूपात आपण बघणार आहोत, म्हणजे समजायला तुम्हाला सोपं जाईल. तर RBC म्हणजे रेड ब्लड कार्पस्कल म्हणजे लोहित पेशी किंवा लाल रक्तपेशी, आपण त्याच्याबद्दल या ठिकाणी बघणार आहोत. तर या गोलाकार असतात. तुम्ही आत्ताच त्याचं आकार बघितला कसा आहे, गोलाकार आहे बरोबर, अल्पनलिबी गोळीसारखी. त्याच्यानंतर द्विअंतर्वक्र. तर द्विअंतर्वक्र म्हणजे दोघी बाजूने अशा मध्ये चप्पट झालेल्या असतात, त्या दोघी बाजूने मध्ये काय गेलेल्या आहेत. तर याला काय म्हणतात, हे बघा हा कॉन्केव भाग आहे. कोणता, कॉन्केव. आणि जर दोघी बाजूने असेल तर त्याला काय म्हणतात, बाय कॉन्केव. म्हणजे द्विअंतर्वक्र तर त्याला म्हटलं तर बाय कॉन्केव. लक्षामध्ये. तर याचा आकार कसा आहे, बाय कॉन्केव म्हणजे दोघी साईडने मध्ये चप्पट झालेला आहे. त्याच्यानंतर याला केंद्रक नसतो, म्हणजे या ज्या लाल रक्तपेशी असतात त्या नॉन न्यूक्लिएटेड असतात, केंद्रक नसतो. पेशीमध्ये एक घटक असतो केंद्रक, तर तो सगळ्याच पेशींमध्ये आढळत नाही. तर मात्र उंट एक असा प्राणी आहे की ज्याच्या लाल रक्तपेशींमध्ये केंद्रक म्हणजे न्यूक्लियस आढळतो. जर तुम्हाला असा प्रश्न आला की असा कुठला प्राणी आहे की ज्याच्या RBC मध्ये केंद्रक असतो म्हणजे न्यूक्लियस असतो, तर काय आहे त्याचं उत्तर, उंट. अपवाद आहे लक्षात. त्याच्यानंतर लाल रक्तपेशींना वैज्ञानिक भाषेमध्ये इरेथ्रोसाइट म्हणतात. तर हे वैज्ञानिक शब्द लक्षात ठेवायचं. लाल रक्तपेशीला काय म्हणतात, इरेथ्रोसाइट. इरेथ्रो म्हणजे हे पहा या ठिकाणी दिलेलं आहे. इरेथ्रो म्हणजे लाल आणि साइट्स म्हणजे काय, पेशी. RBC या आकाराने खूप लहान असतात. 7 मायक्रोमीटर त्याचा व्यास असतो जर आपण लांबी बघितली त्याची तर, आणि 2.5 मायक्रोमीटर त्याची जाडी असते. मायक्रोमीटरमध्ये असते ते. RBC मध्ये हिमोग्लोबिन नावाचा घटक असतो आणि हिमोग्लोबिन याचा ॲक्च्युअल कलर जो असतो तो निळा असतो. परंतु त्या हिमोग्लोबिनचं रिॲक्शन जेव्हा घडते ऑक्सिजन आणि पाण्यासोबत, तर त्याला कलर कोणता प्राप्त होतो, लाल कलर प्राप्त होतो. फॉर एक्झाम्पल एखादी लोखंडाचा तुकडा आहे जो की ओपन स्पेसमध्ये पडला आहे आणि त्याच्यावर पाणी वगैरे पडतंय, हवेसोबत रिॲक्शन घडते, तर त्या लोखंडाच्या तुकड्याला गंज लागतो आणि गंज कोणत्या कलरचा असतो, लाल कलरचा. सेम त्या पद्धतीने हिमोग्लोबिन निळ्या कलरचं असतं, परंतु त्याची जेव्हा पाण्यासोबत आणि ऑक्सिजनसोबत रिॲक्शन होते तर त्याला लाल रंग प्राप्त होतो. आणि याच हिमोग्लोबिनमुळे RBCला सुद्धा लाल रंग त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. तर हिमोग्लोबिनचं पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये प्रमाण वेगवेगळ्या प्रमाणात असतं, ते पण आपण पुढे बघणार आहोत. लाल रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबिन नावाचा घटक असतो. RBCचे प्रमाण स्त्रीमध्ये आणि पुरुषांमध्ये वेगवेगळे असते. स्त्रियांमध्ये कमी असते आणि पुरुषांमध्ये जास्त असते. तर स्त्रियांमध्ये काय बघा, 4.3 ते 5.2 मिलियन घनमिमी, म्हणजे छोटासा जर घन काढला 1 mm बाय 1 mm चा, असा जर घन काढला तर त्याच्यामध्ये साधारणतः 43 ते 52 लाख एवढ्या पेशी त्या ठिकाणी आढळतील. आणि पुरुषांमध्ये 5.1 ते 5.8 मिलियन घनमिमी, मिलीमीटर, मिमी म्हणजे मिलीमीटर, आणि तेच जर आपल्याला लाखात सांगायचं असेल तर 51 ते 58 लाख घनमिमी, म्हणजे प्रति घनमिमी एवढ्या एरियामध्ये साधारणतः 51 ते 58 लाख लाल रक्तपेशी त्या ठिकाणी आढळतात. तर पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये हे दोघे प्रमाण जे ते वेगवेगळे. स्त्रियांमध्ये किती, 43 ते 52 लाख आणि पुरुषांमध्ये 51 ते 58 लाख. इकडे हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर आहे बघा. हे हिमोग्लोबिनच्या स्ट्रक्चरमध्ये इथं लाल रक्तपेशी या ठिकाणी आहेत बघा. आता या पेशी जशा जन्मायला येतात तसं यांचा मृत्यू पण अटळ आहे. तर लाल रक्तपेशी ज्या आहेत ह्या 127 दिवस जगतात, परंतु याचा ॲव्हरेज जो आहे तो 120 दिवसाचा आहे. म्हणजे काही 127 दिवस जगतात, काही 125 दिवस जगतात, काही 118 दिवस जगतात. तर आपण ॲव्हरेज काय सांगतो की 120 दिवस ते जगतात. जर असा प्रश्न आला की RBC किती दिवस जगतात तर 127 दिवस. साधारणतः ॲव्हरेज सरासरी किती दिवस जगतात, तर सरासरी शब्द आला तर काय आलं पाहिजे, उत्तर 120. आता ह्या ज्या RBC ज्या तयार कुठं होतात
तर RBC ज्या आहेत ह्या बोन मॅरोमध्ये तयार होतात आणि प्लियामध्ये, एक प्लिया नावाचा घटक आहे त्याच्यामध्ये जाऊन त्या मरतात. परंतु तेच जर फिटस असेल, फिटस म्हणजे काय, गर्भ, तर गर्भामध्ये या ज्या RBC ज्या तयार होतात त्या लिव्हर आणि प्लियामध्ये तयार होतात. म्हणजे ॲडल्ट माणसाच्या ज्या RBC आहेत त्या कुठं मरतात, प्लियामध्ये मरतात. परंतु जर फिटस असेल, गर्भ, तर त्या प्लियामध्ये मरत नाही, तर त्या काय होतात, तिथं तयार होत आहेत. तर बघा स्प्लीन म्हणजे काय, प्लिया. तर स्प्लीन ऑल्सो कॉल्ड ॲज अ ग्रेवयार्ड ऑफ RBC. ग्रेवयार्ड म्हणजे काय माहिती आहे, जिथं आता प्रत्येक शहराला एक ग्रेवयार्ड असतो बघा, तिथं संपूर्ण शहरातला कचरा जो आहे तो बाहेर टाकला होतो, शहराच्या बाहेर, तर त्याला म्हणतात ग्रेवयार्ड. तर तसं मानवी शरीरातले पेशी जाऊन कुठं मरत आहेत, प्लियामध्ये. म्हणून त्या प्लियाला काय म्हटलेलं आहे, शरीराचं ग्रेवयार्ड म्हटलेलं आहे. गर्भामध्ये फिटस RBC या यकृतात म्हणजे लिव्हरमध्ये तयार होतात किंवा प्लियामध्ये तयार होतात. परंतु प्रौढ माणसात म्हणजे ॲडल्ट माणसामध्ये त्या अस्थिमज्जेत, बोन मॅरोमध्ये तयार होतात. बोन मॅरो म्हणजे जे हड्डी असते त्याच्यामधला जो मांसाळ भाग जो आहे, आतला मांसाळ भाग, तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्हाला चांगल्यापणे माहीत असेल, तर त्या मांसाळ भागला काय म्हणतात, बोन मॅरो म्हटलं तर त्या बोन मॅरोमध्ये त्या तयार होतात आणि प्लियामध्ये जाऊन मारतात. RBCची संख्या जर वाढत असेल तर त्याला इरिथ्रोसायटोसिस म्हणतात. उघड बरं फोन. RBCची संख्या जर वाढत असेल तर त्याला इरिथ्रोसायटोसिस म्हणतात आणि RBCची संख्या जर कमी होत असेल तर त्याला इरिथ्रोसायटोपेनिया असं म्हणतात. त्याला इरिथ्रोसायटोपेनिया असं म्हणत असतात. तर RBCची संख्या वाढणं देखील घातक आहे आणि RBCची संख्या घटणं देखील त्या ठिकाणी घातकच आहे. चल लवकर. आता बघा अस्थिमज्जा, बोन मॅरो म्हणजे काय, तर अस्थि म्हणजे बोन आणि त्याच्यामधील जी पोकळ जागी जी असते तर त्याच्याने मूळ पेशी म्हणजे स्टीम सेल्स असतात, त्यालाच अस्थिमज्जा असं म्हटलं जातं. तुम्ही जर बघितलं हे एक बोन आहे आणि बोनच्या आतमध्ये जे मांसाळ भाग जो आहे त्याला काय म्हटलं जातं, बोन मॅरो म्हटलं जातं. बोन म्हणजे अस्थि आणि त्याच्यामध्ये आढळणारा जो भाग आहे त्याला काय म्हटलंय, बोन मॅरो. आपण नॉनव्हेज खाताना जो आतला जो भाग असतो बघा, तो काय असतो, बोन मॅरो असतो. लक्षात. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की RBC मध्ये हिमोग्लोबिन पण आढळतं. तर हिमोग्लोबिन, हिम म्हणजे लोह, आयरन, आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिने, बरोबर. तर तसा तो तयार झाला हिमोग्लोबिन. आता एक हिमोग्लोबिन जो आहे ऑक्सिजनचे वहन करतो आणि एक हिमोग्लोबिन जो साधारणतः ऑक्सिजनच्या 4 रेणूंचं म्हणजे मॉलिक्यूलचं वहन करत असतो. तो ऑक्सिजनचे वहन हिमोग्लोबिनद्वारे केले जाते. एक हिमोग्लोबिन ऑक्सिजनचे जास्तीत जास्त 4 रेणूंचं वहन करतो. तर रेणू म्हणजे काय बघा, हा अणू आहे. काय आहे, अणू. स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट त्याला म्हटलं आता अणू, त्याच्यापेक्षा लहान काहीच नाही. इंग्लिशमध्ये अणूला म्हणतात ॲटम. आणि जेव्हा 2 अणू एकत्र येतात तर त्याला म्हटलं आता मॉलिक्यूल. मराठीमध्ये त्याला म्हटलं आता रेणू. लक्षामध्ये. तर हिमोग्लोबिन असे हा जो रेणू जो आहे मॉलिक्यूल, तर एक हिमोग्लोबिन जास्तीत जास्त 4 मॉलिक्यूलचं, बरोबर, ऑक्सिजनच्या 4 मॉलिक्यूलचं काय करतो, वहन करतो. जर असा प्रश्न आला की एक हिमोग्लोबिन ऑक्सिजनच्या किती ॲटमचं म्हणजे अणूंचं वहन करतो, तर 8 अणूंचं. किती, 8 अणू. आणि या 8 अणूंचे 4 रेणू तयार होतात, मॉलिक्यूल तयार होतात. जर रेणू विचारलं तर 4 रेणू, अणू विचारलं तर 8, कारण दुप्पट होतात ना. हे असे 4 रेणू झाले. एक 2 3 4 रेणू झाले. प्रत्येक रेणूमध्ये 2 अणू आहेत. तर अणू किती झाले, 8. रेणू किती झाले, 4. तर याचं ते वहन करत असतात. कशाचं, ऑक्सिजनचं. जर आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन नसता राहिला तर हृदयापासून पायाच्या नखापर्यंत रक्त जायला कमीत कमी 3 वर्ष लागून गेले असते. कारण की त्याची व्हिस्कॉसिटी वाढून गेली असते. मध आहे ना, मध तुम्ही एखाद्या स्टाईलवर सांडा तर ते जास्त पसरणार नाही पाण्यासारखं. कारण की ते कसं एकदम आपण म्हणतो ना त्याला गाढ आहे, एकदम ठीक आहे. परंतु पाणी ना लगेच पसरून जाईल. तुम्ही जर एखाद्या उतारावर थोडासा स्लाइटली उतार असेल त्याच्यावर मधाची बॉटलला अशी सांडा त्यावर, तर ते मध ना एकदम हळूहळू खाली उतरेल. परंतु जर पाणी सांडलं तर पाणी एकदम पटकन खाली येऊन जाईल. तसं हिमोग्लोबिनमुळे काय होतंय, जे ब्लड जे ते थोडं जास्त लिक्विड प्रमाणामध्ये तयार होते. पुरुषांमध्ये प्रति 100 ml
रक्तामध्ये जर आपण बघितलं, जर आपण 100 ml रक्त घेतलं तर त्याच्यामध्ये साधारणतः 13 ते 18 ग्रॅम हिमोग्लोबिन आढळेल. परंतु स्त्रियांमध्ये त्याचं प्रमाण थोडं कमी आहे. जसं आपण बघितलं ना, RBCचं प्रमाण पण थोडं स्त्रियांमध्ये कमी आहे. तर स्त्रियांमध्ये 100 ml जर रक्त घेतलं त्याच्यामध्ये साधारणतः 11.5 ते 15.5 ग्रॅम हिमोग्लोबिन आढळतं. आणि मॅक्झिमम स्त्रिया सध्या अशा आहेत की त्यांच्याने हिमोग्लोबिनची कमतरता असते. त्याचं कारण काय आहे तर खानपान. आता बघा, पहिलेच्या ज्या स्त्रिया होत्या किंवा मुली होत्या तर त्यांचं खाणंपिणं काय असेल, जे घरी मिळणार तेच खाणंपिणं. पण आता पिझ्झा, बर्गर, नूडल्स, बरोबर, टायमावर जेवण नाही करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होते की रक्ताला जे पोषक तत्व मिळाले पाहिजे ते मिळत नाही. आणि मग डायरेक्टली आपल्याला हिमोग्लोबिनचं प्रमाण त्याच्यामध्ये कमी झालेलं दिसते. एखादी हेल्दी मुलगी असेल तर आपल्याला वाटतं की ती मुलगी हेल्दी आहे, पण तिच्यात हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं आणि त्यामुळे तिला सूज असते आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की ती मुलगी हेल्दी आहे. तुम्ही जर बघितलं ब्लड डोनेशनच्या ठिकाणी तर अनेक ज्या संस्था आहेत त्या मुलींचं रक्त घ्यायला नाहीच सांगून देतात, कारण की त्याच्यामध्ये प्रॉपर जे घटक पाहिजे तेवढे पूर्ण नसतात. तर सगळं आहारावर डिपेंड आहे. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे ॲनिमिया म्हणजे पंडुरोग नावाचा रोग होतो आणि हिमोग्लोबिन जर जास्त झालं तर त्याच्यामुळे पॉलिसायथेमिया नावाचा रोग होतो. जास्त कमी झालं तर कोणता, ॲनिमिया, आणि जास्त झालं तर कोणतं आहे, पॉलिसायथेमिया. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता लगेच लक्षात नाही राहणार तुमच्या, पण तुम्ही डाउनलोड करून त्याचं व्यवस्थित पाठांतर करा म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आता आपण बघणार आहोत WBC. WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल किंवा कार्पस्कल, त्यालाच आपण म्हणतो पांढऱ्या पेशी किंवा सैनिकी पेशी, जे की आपल्या शरीराचं रक्षण करतात. आकाराने मोठ्या असतात आणि अमिबा सदृश. आकाराने मोठ्या म्हणजे RBC पेक्षा मोठ्या असतात. आकाराने मोठ्या म्हणजे खूप काहीशा मोठ्या नसतात, तर RBC पेक्षा मोठ्या असतात आणि अमिबा सदृश असतात. अमिबा सदृश म्हणजे मी तुम्हाला दाखवलं व्हाईट सारख्या दिसत होत्या, त्यांना आकार नसतो. जसं अमिबाला कुठल्याही प्रकारचा आकार नसतो तसं त्यांना आकार नसतो. RBCला आकार आहे, कसा आहे, गोलाकार आहे, सर्क्युलर, दोघी साईडने बाय कॉन्केव आहे, द्विअंतर्वक्र आहे. तसं याला आकार तसा नाही आहे. त्याच्यानंतर याचा जो आकार आहे तो 8 ते 15 मायक्रोमीटरपर्यंत आहे याचा व्यास, डायमीटर. आणि तुम्ही RBCचा व्यास किती बघितला तर 7 मायक्रोमीटर आणि याचा किती 8 ते 15 मायक्रोमीटर, म्हणजे नियर अबाउट RBC पेक्षा डबलने आहे. याचं जे प्रमाण आहे ते 5000 ते 11000 प्रति घनमिमी. म्हणजे जर एक छोटासा जर क्यूबिक जर घेतला आपण क्यूब तर त्याच्यामध्ये साधारणतः 5000 ते 11000 प्रति घनमिमी, मिमी म्हणजे मिलीमीटर एवढं त्याचं प्रमाण आढळणार. जनरली स्त्री आणि पुरुषांमध्ये दोघांमध्ये याचं प्रमाण सारखंच असतं. पांढऱ्या रक्तपेशींना वैज्ञानिक भाषेमध्ये ल्युकोसाइट म्हणतात. त्यांना काय म्हणत होते, इरिथ्रोसाइट. इरिथ्रो म्हणजे लाल आणि साइट्स म्हणजे पेशी, तसं याला काय म्हटलं तर ल्युकोसाइट्स म्हटलं जातं. WBC 3 ते 4 दिवस जगतात. RBC किती दिवस जगत होते, 127 दिवस. हे किती दिवस जगतात, 3 ते 4 दिवस जगतात. WBC या अस्थिमज्जा बोन मॅरोमध्ये तसेच प्लियामध्ये तयार होतात. RBC तयार होत होत्या बोन मॅरोमध्ये, मरत कुठं होत्या, प्लियामध्ये. इथं ना या दोघी ठिकाणी तयार होत आहेत. बोन मॅरोमध्ये तयार पण होत आहेत आणि प्लियामध्ये पण तयार होत आहेत. लक्षामध्ये जेव्हा WBCची संख्या वाढते म्हणजे 2 लाखापेक्षा जास्त होऊन जाते, म्हणजे 11000 प्रति घनमिमी होतं, तर त्या 11000 प्रति घनमिमीपेक्षा जर वाढून 2 लाखापर्यंत चालल्या गेल्या तर अशा वेळेस रक्ताचा कर्करोग होतो आणि त्याला आपण काय म्हणतो, ल्युकेमिया म्हणतो. WBCची संख्या वाढणे म्हणजे ल्युकोसायटोसिस आणि WBCची संख्या घटणे म्हणजे ल्युकोपेनिया. जर WBCची संख्या जर वाढवायची असेल तर अनेक फळं असतात. फॉर एक्झाम्पल पपईच्या पानाचा रस पिला जातो. त्याच्यानंतर एक किवी नावाचं फळ असतं, तर ते फळ खाणंसुद्धा फायदेकारक असतं. परंतु या गोष्टी कायमस्वरूपी केल्या पाहिजेत. म्हणजे अशी सिच्युएशनच येऊ देऊ नका की जेणेकरून तुमच्या RBC ज्या WBC ज्या त्या कमी होतील. WBC जर कमी झाल्या तर त्या वाढवण्यासाठी किवी आणि पपईच्या पानाचा रस घेतला जातो. पण जर वाढल्या तर अशा वेळेस ते किवी खाणं घातक होईल, कारण की अजून संख्या वाढून जाईल ना. आता श्वेत रक्तपेशी जे त्याच्यामध्ये 2 प्रकारचे घटक असतात. तर त्याच्यामध्ये कणिका पेशी आहेत, त्याला म्हणतात ग्रॅन्युलोसाइट्स, WBCचा आपण बघतोय. आणि दुसऱ्या आहे अकणिका पेशी, त्याला अग्रॅन्युलोसाइट्स म्हणतात. कणिके पेशीचे 3 प्रकार पडतात. न्यूट्रोफिल्स जे की 62% प्रमाण यांचं असतं, सगळ्यात जास्त प्रमाण आहे. त्याच्यानंतर इसिनोफिल्स आणि बेसोफिल्स. आणि ज्या अकणिका पेशी अग्रॅन्युलोसाइट्स तर त्याच्यामध्ये लिम्फोसाइट्स 33% आहेत आणि मोनोसाइट्स 3 ते 9%. असं टोटल 100% या ठिकाणी झालं आहे.
तर ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे कणिका पेशी म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये पेशींमध्ये बारीक बारीक असे कणयुक्त पदार्थ आढळतात. आणि अग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे याच्यामध्ये कणिकायुक्त किंवा कणयुक्त पदार्थ आढळत नाही. त्याचं डायग्रामवरून तुम्हाला इथं कळेल. बघा ह्या ज्या ग्रॅन्युलोसाइट्स जे आहेत तर यांच्या पेशींमध्ये न्यूट्रोफिल्समध्ये इसोनोफिल्समध्ये बेसोफिल्समध्ये हे बारीक बारीक कण आढळत आहे बघा तुम्हाला, बरोबर, कणिका दिसत आहेत तुम्हाला. तसं इकडे जे आहेत मोनोसाइट्स आणि लिम्फोसाइट्समध्ये कुठल्याही प्रकारचे बारीक स्पॉट्स तुम्हाला दिसत नाही. तर तसे दोन प्रकार केले, ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स. आता यांचं काम काय आहे, तर कणिका पेशी म्हणजे काय, यांच्या पेशीद्रव्य म्हणजे सायटोप्लाझममध्ये बारीक कणयुक्त पदार्थ असतात. तसेच केंद्रक हे 2 किंवा जास्त भागांचे असते. म्हणजे बारीक कणयुक्त पदार्थ, आताच मी तुम्हाला डायग्राम आहे दाखवलं, हे पाहिजे बारीक कणयुक्त पदार्थ आहे. आणि यांचा जो न्यूक्लियस जो असतो तो 2 किंवा जास्त भागांमध्ये असतो. ते तुम्हाला इथं 2 भाग दिसत आहेत, इथं दिसत आहेत, बरोबर, इथं 3 भाग दिसत आहेत तुम्हाला, बरोबर. अकणिका पेशी जे आहे म्हणजे अग्रॅन्युलोसाइट्स, तर यांच्या पेशीद्रवाने बारीक कणयुक्त पदार्थ नसतात. तुम्ही जर इथं बघितलं तर कुठल्याही प्रकारचा बारीक कणयुक्त पदार्थ तुम्हाला दिसत नाहीये. आता हे जे WBCचे जे प्रकार पडले तर त्यांचं काय काय आपल्याला फायदा होतो तर ते बघा. तर न्यूट्रोफिल्सचं काम काय आहे, तर सूक्ष्मजीवाला मारतात, त्याला फॅगोसाइट्स पण म्हणतात. आपल्या शरीरामध्ये जे सूक्ष्मजीव जे आहेत त्यांना मारण्याचं काम कोण करत असतं, ते न्यूट्रोफिल्स करत असतात. त्याच्यानंतर इसोनोफिल्स, तर ॲलर्जीमध्ये यांची संख्या वाढते, अँटी ॲलर्जिक चं काम हे करतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी ॲलर्जी झाली, एखादी गवताची ॲलर्जी असू शकते, धुळीची ॲलर्जी असू शकते, तर तात्पुरता तुम्हाला थोडा त्याचा त्रास होतो. परंतु ह्या इसोनोफिल्स काय करतात, तर अँटी ॲलर्जिक घटक तयार करतात आणि ती ॲलर्जीचं जे क्षमता आहे ती काय करतात, कमी करतात. त्याच्यानंतर बेसोफिल्स, तर याच्यामध्ये हिपेरिन व हिस्टामिन यांचे वहन केले जाते. तर हिपेरिन आणि हिस्टामिनचं काम काय असतं, तर पहिली गोष्ट म्हणजे शरीरात रक्त गोठू न देणे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला शरीरावर एखादी सूज येत असेल तर त्या सूजला कमी करण्याचं काम ॲट दॅट टाईम ते एक सिक्रिशन ॲसिड सिक्रेट करतं, त्याच्यामुळे तुमच्या शरीराची सूज काय होते, कमी होते. तर ते काम कोणाचं, बेसोफिल्सचं. लिम्फोसाइट्स, प्रतिकारक क्षमतेमध्ये प्रतिद्रव्य अँटीबॉडी तयार करणे. म्हणजे जर तुम्ही आजारी पडत असाल किंवा बॅक्टेरियाचा इफेक्ट तुम्हाला जाणवत असेल तर अँटीबॉडी तयार करून तुम्हाला स्ट्रॉंग तयार करण्याचं काम कोणाचं करतं, लिम्फोसाइट्सचं. आणि मोनोसाइट्स म्हणजे काय, मृत सूक्ष्मजीवांना खातात. तर बघा सूक्ष्मजीवांना मारण्याचं काम कोणी केलं, न्यूट्रोफिल्सने. पण ते मेल्यानंतर काय करायचं त्यांचं, तर त्यांना साफसफाई करण्याचं काम कोण करतं, मेनोसाइट्स, म्हणजे मृत सूक्ष्मजीवांना खात असतात ते. आता हिपेरिन काय आणि हिस्टामिन काय ते आपण बघूया. तर हिपेरिन म्हणजे रक्त शरीरात गोठू नये म्हणून असणारे रसायन जे मास्ट पेशीपासून तयार झाले. तर आता बघा, ज्यावेळेस तुम्हाला जखम होते तर जखम झाल्यानंतर रक्त तुमच्या शरीराच्या बाहेर पडायला स्टार्ट होतं, परंतु कालांतराने रक्ताच्या गाठी तयार होतात आणि तुमचं रक्त वाहणं काय होऊन जातं, बंद होऊन जातं. त्या रक्ताच्या गाठी तयार का होतात, कारण की रक्त जेव्हा ऑक्सिजनच्या सानिध्यात येतं तर ते क्लॉट व्हायला म्हणजे गाठी तयार व्हायला सुरुवात होऊन जाते. आता प्रश्न असा आहे की ऑक्सिजन तर शरीरात पण आहे, मग शरीरामध्ये का नाही ते रक्त गोठत, तर त्याचं कारण काय, कारण की शरीरामध्ये हिपेरिन नावाचं ॲसिड सिक्रेट होतं आणि त्यामुळे शरीरामध्ये रक्त गोठत नाही. त्याच्यानंतर हिस्टामिनचं काम काय, तर सूज आल्यानंतर तिथे श्रावणारे जे सिक्रेशन होणारे जे रसायन आहे तर ते तयार करणं हे हिस्टामिनचं काम आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठल्याही बॉडीवर एखादी सूज आलेली आहे, बरोबर, होतं ना कधीतरी, तर किंवा गाठ तयार झाली असते आणि ती कालांतराने ती गायब होऊन जाते. तर ते कशामुळे होतं, तर हे जे हिस्टामिन नावाचं जे ॲसिड आहे ते ॲटोमॅटिक सिक्रेट व्हायला स्टार्ट होऊन जातं आणि त्याच्यामुळे ती जी सूज आहे ती काय होऊन जाते, कमी होऊन जाते. म्हणजे आपलं शरीर जे आहे ना ते स्वतः एक डॉक्टर आहे. तर शरीरातले सगळे घटक मेंटेन ठेवते. काही जर आजार झाला तात्पुरत्या स्वरूपाचा तर ॲटोमॅटिकली तो स्वतः काय करून टाकते, रिकवर पण करून टाकते. तर म्हणजे ते स्वतः एक डॉक्टरचं काम ते करत असते. एखादी व्यक्ती आजारी पडला आणि तो नाही गेला डॉक्टरकडे तर तरी तो ठीक होणार आहे. फरक एवढा आहे की तो 4 दिवसात ठीक नव्हता, त्याला 8 दिवस लागतील, परंतु तो ठीक होणार एवढं नक्की. सर्दी झाली तुम्ही डॉक्टरकडे जा किंवा नका जाऊ, तर सर्दी जाणार आहे. खोकला झाला तुम्ही डॉक्टरकडे गेलात नाही गेलात तरी तो खोकला कालांतराने जाणार आहे. तर हे कोण करतं, तर हे बॉडी स्वतःला ठीक करून घेते, कारण की ती स्वतः एक बेस्ट डॉक्टर आहे. आता जो तिसरा घटक आहे पेशींचा, पहिले आपण RBC बघितलं, मग WBC बघितलं, आता बघतो आपण रक्तपट्टिका किंवा रक्तबिंबिका. तर ते कोण आहे, तर याचा जो आकार जो आहे ना तो द्विबहिर्वक्र आहे, बायकॉन्व्हेक्स. बघा RBCचा आकार कसा होता, या पद्धतीने आतमध्ये
झुकलेला होता, बाय कॉन्केव होता, द्विअंतर्वक्र. परंतु रक्तपट्टिकांचा आकार जो असतो तो दोघी साईडने फुगीर बाय कॉन्व्हेक्स आहे रक्तपट्टिकांचा आकार, लक्षामध्ये. आणि हे पण रंगहीन असतात. जसा प्लाझ्माला रंग नाही आहे किंवा पिवळसर रंग असतो, तसं या ज्या रक्तपट्टिका किंवा रक्तबिंबिका त्या पण काय असतात, रंगहीन असतात. या पेशी फक्त सस्तन प्राण्यातच आढळतात, म्हणजे मॅमिलियन्स ॲनिमल जे आहेत त्यांच्यामध्ये आढळतात. यांना वैज्ञानिक भाषेमध्ये थ्रोम्बोसाइट्स असे म्हणतात. यांना केंद्रक नसतो. बघा, आरबीसीला केंद्रक नसतो, डब्ल्यूबीसीला केंद्रक असतो आणि प्लॅटेलेट्सला परत केंद्रक नसतो. आकाराने अतिशय लहान असतात. सगळ्यात लहान आहेत या, तर साधारणतः 2.5 ते 5 मायक्रोमीटरपर्यंत याचा आकार आहे. आरबीसीचा जो व्यास आहे तो 7 मायक्रोमीटरपर्यंत, डब्ल्यूबीसीचा व्यास आहे 8 ते 15 मायक्रोमीटरपर्यंत आणि याचा किती आहे 2.5 ते 5 मायक्रोमीटरपर्यंत. आणि हे तबकडीसारखे असतात. तुम्हाला ऑलरेडी मी इमेज त्यांची दाखवली होती. रक्तपट्टिका 5 ते 10 दिवस जगतात. किती दिवस? 5 ते 10 दिवस. आरबीसी साधारणतः 127 दिवस, डब्ल्यूबीसी 3 ते 4 दिवस आणि ह्या ज्या आहेत ते 5 ते 10 दिवस असतात. अस्थिमज्जामध्ये तयार होतात आणि प्लेयामध्ये जाऊन मरतात. साधारणतः यांचं जे प्रमाण आहे शरीरामध्ये ते 2.5 ते 4.5 लाख प्रति घनमिमी एवढ्या प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये आढळतात. रक्त गोठण्याच्या म्हणजे कॉग्युलेशनच्या प्रक्रियेमध्ये, रक्त गोठण्याची क्रिया म्हणजे कॉग्युलेशनच्या प्रक्रियेमध्ये याची मदत होते. आणि डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड या रोगामध्ये यांचे प्रमाण काय होते? कमी होते. याचा फायदा काय होतो शरीराला, की ज्या वेळेस जखम होते तर जखम झाल्यानंतर ह्या ज्या प्लॅटिलेट ज्या आहेत त्या जखमीवर एक अशी जाळी तयार करतात. आणि जाळी तयार झाल्यामुळे काय होतं, जेव्हा रक्त व्हायला स्टार्ट होतं आणि रक्त बाहेर आल्यानंतर जे ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करतं तर त्या रक्ताच्या गाठी तयार होत चालतात आणि त्या जाळीमध्ये काय होतात? अडकतात. जाळीमध्ये अडकल्यानंतर तिथं ब्लॉकेज तयार होतो आणि ॲटोमॅटिकली कालांतराने रक्त वाहनं काय होऊन जातं? बंद होऊन जातं. परंतु 10 लाखातून एखादी व्यक्ती असा असतो की ज्याच्या शरीरामध्ये प्लॅटिलेट्स नसतात किंवा प्लॅटिलेट्सचं प्रमाण कमी असतं. अशा सिच्युएशनला अशा व्यक्तीला जर जखम झाली तर त्याचं ब्लड स्टॉप होत नाही, कंटिन्युअसली त्याचं ब्लड काय होत असतं? वाहत असतं. तर शरीरामध्ये प्लॅटिलेट्स ज्या आहेत त्या फार महत्त्वाचं काम करत आहेत. आता आपण काय करू, तिघांचं विभाजन बघूया, समजूया की तिघांमध्ये काय फरक आहे. तर बघा, सगळ्यात पहिले आरबीसीला काय म्हटलं जातं? इरेथ्रोसाइट, सायंटिफिक नाव आहे. डब्ल्यूबीसीला ल्युकोसाइट्स आणि प्लॅटिलेट्सला थ्रोम्बोसाइट्स म्हटलं जातं. या आकाराने कशा आहेत? गोलाकार आहेत, बाय कॉन्केव आहे, म्हणजे दोघी साईड कशा आहे? झुकलेला आहे. याचा जो व्यास आहे तो 7 मायक्रोमीटरपर्यंत आणि जाडी किती? 2.5 मायक्रोमीटरपर्यंत. या आकाराने मोठ्या आहेत. कोणापेक्षा? आरबीसीपेक्षा सगळ्यात मोठ्या आहेत त्या. सगळ्यात लहान कोणी? प्लॅटिलेट्स आहेत. साधारणतः 8 ते 15 मायक्रोमीटरपर्यंत यांचा व्यास आहे. तेच जर आपण बघितलं तर यांना शेप नसतो, हे अमिबा सदृश आहेत. आणि ह्या ज्या आहेत प्लॅटिलेट्स म्हणजे रक्तपट्टिका किंवा रक्तबिंबिका, तर ह्या बहिर्वक्र असतात, म्हणजे दोघी साईडने कशा आहेत? त्या फुगीर आहेत, बरोबर. आणि साधारणतः 2.5 ते 5 मायक्रोमीटरपर्यंत यांचा व्यास असतो. त्याच्यानंतर यांचं प्रमाण आपण या ठिकाणी बघूया. स्त्रियांमध्ये 43 ते 52 लाख प्रति घनमिमी असतात आणि पुरुषांमध्ये 51 ते 58 लाख प्रति घनमिमी असतात. यांचं जे प्रमाण आहे साधारणतः 5,000 ते 11,000 प्रति घनमिमीपर्यंत आहे आणि यांचं प्रमाण साधारणतः 2.5 ते 4.5 लाख प्रति घनमिमीपर्यंत यांचं प्रमाण आहे. त्याच्यानंतर पुढचा फरक आपण बघणार आहोत. आरबीसीला केंद्रक नसतो, फक्त उंट असा प्राणी आहे की ज्याच्या आरबीसी मध्ये केंद्रक आहे. डब्ल्यूबीसीला केंद्रक असतो. केंद्रक म्हणजे न्यूक्लियस, म्हणजे नॉन न्यूक्लिएटेड आहेत, या न्यूक्लिएटेड आहेत. आणि प्लॅटलेट्सला पण केंद्रक नसतो. त्याच्यानंतर ह्या ज्या आहेत आरबीसी ज्या आहेत त्या अस्थिमज्जामध्ये तयार होतात आणि प्लियामध्ये जाऊन मरतात, ग्रेव्हयार्डमध्ये जाऊन मरतात. या अस्थिमज्जामध्ये पण तयार होतात आणि प्लियामध्ये पण तयार होतात. यांचं सेम आरबीसी सारखं आहे. अस्थिमज्जामध्ये तयार होतात म्हणजे बोन मॅरोमध्ये तयार होतात आणि प्लियामध्ये जाऊन मरतात. यांचं जे आयुष्यमान आहे ते साधारणतः 127 दिवसापर्यंत जगतात. हे 3 ते 4 दिवस जगतात, हे 5 ते 10 दिवस जगतात प्लॅटिलेट्स. आरबीसीची संख्या वाढणे म्हणजे इरिथ्रोसायटोसिस आणि आरबीसीची संख्या कमी होणे म्हणजे इरिथ्रोसायटोपेनिया. डब्ल्यूबीसीची संख्या वाढणे म्हणजे ल्युकोसायटोसिस आणि डब्ल्यूबीसीची संख्या घटणे म्हणजे ल्युकोसपेनिया. तर असं आहे, इथं संख्या वाढ घटला काही दिलेलं नाही आहे. आता आपण काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी बघणार आहोत.
तर बघा, रक्ताचा अभ्यास करणे म्हणजे हिमोटॉलॉजी. रक्ताचा अभ्यास करणं म्हणजे काल आपण बघितलं होतं ब्लड वेसलचा अभ्यास करणे म्हणजे काय होतं, अँजिओलॉजी होतं. तसं ही हिमॅटोलॉजी आहे. त्याच्यानंतर रक्ताचं साधारण pH जो आहे तो 7.35 ते 7.45 आहे, म्हणजे बेसिक माध्यम आहे. ऑलरेडी मी सांगितलं होतं पहिले. साधारणतः मानवी शरीरामध्ये 5 लिटर रक्त असतं. काल सांगितलं होतं हृदय एका मिनिटाला 5 लिटर रक्त पंप करून टाकतं. आणि रक्ताचे विशिष्ट गुरुत्व जे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जे ते 1.035 ते 1.075 एवढी आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे जसं आपलं ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू फिक्स केली असेल तशी त्याची पण एक व्हॅल्यू फिक्स केलेली आहे. तर असं आपण ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीममधला, ह्युमन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीममधला जो दुसरा घटक जो होता, जो की होता रक्त, आणि त्याच्यामध्ये प्लाझ्मा आणि दुसरा होता पेशी. तर प्लाझ्माचे आपण प्रकार बघितले, त्याच्यामध्ये प्रथिने वगैरे जे आपण काही घटक असतात ते बघितले. त्याच्यानंतर ज्या पेशी ज्या आहेत RBC, WBC आणि प्लॅटिलेट्स ते पण बघितलं. तर उद्याच्या लेक्चरला जे आपल्याला ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचा जो तिसरा भाग आहे हृदय, तो बघायचा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे की हृदयाचं काय काम आहे आणि तो कशा पद्धतीने काम करतो, त्या गोष्टी आपल्याला उद्याच्या लेक्चरला बघायचं आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि ही जर PDF तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण PDFची लिंक दिली आहे. तर तुम्ही ती PDFच्या लिंकला क्लिक केल्यावर तुम्हाला ही PDF त्या ठिकाणी डाउनलोड होऊन जाईल. चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. जय हिंद, जय भारत.